श्लोक 9. यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. अर्थ: यज्ञासाठी केलेल्या कर्माशिवाय इतर कर्मांमुळे या लोकी मनुष्याला बंधन होते. हे कुंतीपुत्रा अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी कर्म कर. विवरण: बीज रुजावे, त्याचा वृक्ष व्हावा, त्याला फळ लागावे, त्यात पुन्हा बीज तयार व्हावे, ते रुजावे, याप्रमाणे कर्मचक्र सुरूच राहते. या भ्रमणचक्रात माणूस सापडतो. पण भगवंत या भ्रमणचक्रातून सुटण्यासाठी यज्ञार्थ कर्म करायला सांगत आहेत. कारण यज्ञार्थ केलेली कर्मे बंधनकारक होत नाहीत. यासाठी निरहंकारी होऊन व फलासक्ती सोडून कर्म करावे व मुक्त संग व्हावे, असे भगवंत सांगत आहेत. गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार सर्व कर्तव्य कर्म हाच एक यज्ञ आहे. यज्ञाचा अर्थ असा आहे: यज्ञ म्हणजे होम हवन इत्यादी, तसेच दान, तप, तीर्थसेवन, व्रत, वेदाध्ययन इत्यादी सुद्धा आहे. मुख्य म्हणजे यज्ञ म्हणजे त्याग. यामध्ये दुसऱ्याला सुख देणे, लोकहिताची कामे करणे यांचा समावेश आहे. अशा गोष्टी केल्याने आसक्ती कमी होत जाते. जेथे फळाची अभिलाषा नाही तेथे कर्म बंधन निर्माण करत नाही व त्यामुळेच माणसाच्या पूर्वसंचितामध्ये भर पडत नाही आणि जी आहेत ती या जन्मात भोगून नाहीशी होत जातात. प्रत्येक वर्णासाठी स्वतंत्र कर्म हा स्वधर्म आहे आणि यज्ञाची ज्ञानदेवांनी सांगितलेली व्याख्या अशी आहे की स्वधर्मू जो बापा तोची नित्य यज्ञू जाणपा. म्हणूनच स्वधर्माचे आचरण हाच एक जीवनातील मोठा यज्ञ आहे. याचा विचार केला असता वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येकासाठी स्वधर्म स्वतंत्रपणे किंवा वेगळा आहे. जसे भिक्षा मागणे, द्रव्यसंचय न करणे हा ब्राह्मणाचा स्वधर्म आहे, पण तोच क्षत्रियासाठी परधर्म असल्याने हितावह नाहीच, तर तो भयावह आहे. अर्जुन जेव्हा भगवंताला म्हणतो की मी येथे युद्ध करण्यापेक्षा भिक्षा मागून राहीन, अहो भिक्षा मागता भली, आणि मात्र ते अजिबातच योग्य नाही. कारण अर्जुन क्षत्रिय आहे. त्याला नियतीने हे युद्ध ठरवून दिले आहे. त्याला राज्य करायचे आहे. राज्यातील प्रजेचे रक्षणसुद्धा हे त्याचे एक कर्तव्य आहे. त्यांचे हितासाठी धनसंचय करणेसुद्धा गरजेचेच आहे. अर्थात हा धनसंचय त्याचे स्वसुखासाठी किंवा वैयक्तिक भोगासाठी नाही, आणि हे लक्षात घेऊन त्याचा व्यय प्रजेच्या हितासाठी, प्रजेचे शत्रूपासून रक्षण करण्यासाठी करायचा आहे. अशा प्रकारे स्वधर्माचे पालन करणे हाच यज्ञ समजून केलेले कर्म मनुष्याला बंधनकारक होत नाही. अन्यत्र कर्म, आपल्या वैयक्तिक सुखासाठी केलेले कर्म मात्र बंधनकारकच असते. प्रसंगी असे कर्म स्वतःबरोबरच समाजाचे व राष्ट्राचे अहित करणारे ठरते. ज्या समाजात स्वार्थी वृत्तीच्या माणसांचे प्रमाण अधिक असते तो समाज कधी उन्नत होऊ शकत नाही. त्या समाजावर अनेक संकटे येतात. प्रसंगी पारतंत्र्याची आपत्ती येते. गुलामगिरीचा नरकसुद्धा त्या समाजाला भोगावा लागतो. भारताच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र समर्थ रामदास स्वामी यांच्यासारखे संत त्यांचे तप साधन केवळ लोकहितासाठीच उपयोगात आणतात. ते स्वतःच्या मुक्तीचा स्वार्थी विचार कधीसुद्धा मनात आणत नाहीत. स्थूल, सूक्ष्म व कारण या तिन्ही देहांकडून होणारे कर्म केवळ इतरांसाठीच असेल तर परमात्म्याशी आपोआपच योग साधतो आणि तोच खरा कर्मयोग आहे. लोकोऽयं कर्मबंधनः. मनुष्य केवळ स्वतःचे सुखासाठी जे कर्म करतो ते बंधनकारक असतेच. त्या कर्मात आसक्ती असते, स्वार्थभाव असतो. तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. मुक्तसंग आसक्तीरहित कर्म. तदर्थ कर्म यज्ञासाठी केलेले कर्तव्य कर्म. समाचर कर्माविषयी, पदार्थाविषयी त्याचे द्वारा ते कर्म केले जाते
त्या शरीर, मन, बुद्धी इत्यादी सामुग्रीविषयी ममता, आसक्ती नसेल, केवळ परहितासाठी कर्तव्याचे आपोआपच आचरण होते, ते कर्म. खरोखरच सहज निर्विकल्प स्थिती ते प्राप्त करते. असे साधन निरंतर सहज कर्म म्हणून घडत राहते. थोडक्यात मनुष्य कर्माने बांधला जात नाही, तर अन्यत्र कर्म केल्याने तो बद्ध होतो आणि मग त्याला जन्ममरणाचे फेऱ्यात फिरावे लागते. यज्ञाचा अर्थ आपल्याला जो नेहमीचा अभिप्राय आहे, त्या व्यतिरिक्त अजूनही अनेक गोष्टी यज्ञ या क्रियेत येतात. यज्ञ म्हणजे आदराने देणे, अर्पण करणे, पूजा करणे, सत्कार करणे. आपल्यापेक्षा जे जे श्रेष्ठ आहेत, म्हणजे देव, द्विज, गुरु, प्राज्ञ म्हणजे ज्ञानी लोक, साधू संत यांना काहीतरी अर्पण करणे, त्यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. या व्यतिरिक्त आपला समाज, राष्ट्र, पृथ्वी, ग्रह, तारे, सारे विश्वच म्हणजे पंचमहाभूते सुद्धा, ब्रह्म इत्यादीचा यात समावेश आहे. या सर्व शक्तींना कसे व काय द्यायचे यासाठी पंचमहाभूतांचे प्रतीक असलेल्या अग्नीला आहुती देणे योग्य होते. पण अनेकांना अग्नीत समर्पण करून ते वाया घालविणे आहे असे वाटते. अशा लोकांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक दुर्बल, पीडित लोकांसाठी, प्राणीमात्रांसाठी काही गोष्टी निश्चितपणे कराव्यात. स्वार्थविरहित केलेले असे कार्य हा एक यज्ञच आहे. गीतेमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. ज्ञानयज्ञ, तपोयज्ञ, द्रव्ययज्ञ, वाग्यज्ञ, स्वाध्याय यज्ञ, योगयज्ञ, जपयज्ञ इत्यादी. रामायण, महाभारत अशा ग्रंथातून पुत्रकामेष्ठी, अश्वमेध, राजसूय यज्ञ, सर्पयज्ञ, राक्षस यज्ञ इत्यादींचा उल्लेख आहे. मात्र हे यज्ञ जनहितासाठी नव्हते. त्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ, मोठेपणाचा अथवा सूड भावना अशा गोष्टी अंतर्भूत आहेत. दशरथ राजाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. त्याला घराण्याला, राज्याला वारस हवा होता. पांडवांनी आपली राजसत्ता व वैभव यांचा दरारा इतर राज्यात वाढावा यासाठी राजसूय यज्ञ केला. तर जन्मेजय राजाने केलेला सर्पयज्ञ व पराशर ऋषींनी केलेला राक्षस यज्ञ हे सुडाचे भावनेने किंवा प्रतिशोध घेण्यासाठी केले होते. असे हे स्वार्थप्रेरित यज्ञ गीतेला म्हणजे भगवान श्रीकृष्णाला अभिप्रेत नाही, तर स्वार्थविरहित केवळ स्वधर्माचे पालन करण्यासाठी लोकोपयोगी केलेले कार्य हाच खरा यज्ञ आहे. तो सर्वांनीच आपापल्या परीने करावा. त्यात निष्कामता, निस्संगता असावी. अर्जुनाने पुढे ठाकलेले युद्ध स्वधर्माचे व कर्तव्याचे पालन म्हणून निस्संग होऊन करावे, कारण ते धर्माचे, सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आहे. ते नियतकर्म म्हणजेच भगवंताने नेमून दिलेले कर्म आहे. ते ईश्वराचे मनोगत सुद्धा आहे. त्याची आज्ञा मानून हे युद्ध अर्जुनाने करावे आणि तो एक यज्ञच आहे. इथे थांबूया. धन्यवाद. पराशर ऋषींनी केलेला राक्षस यज्ञ याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला सांगते. पराशर ऋषी हे वशिष्ठ ऋषींचे नातू. त्यांच्या वडिलांचे नाव शक्ती. या शक्तीला आणि त्याच्या भावंडांना विश्वामित्र ऋषींनी एक कृत्या निर्माण करून ठार मारले होते. या शक्तीची पत्नी ती गरोदर होती आणि ती वशिष्ठ ऋषींच्याकडे राहत होती. असं सांगतात की पराशर ऋषी पोटात असताना वेद पठण करीत असत. कालांतराने पराशर ऋषींचा जन्म होतो आणि ते मोठे व्हायला लागतात. घरात वशिष्ठ ऋषी असतात आणि तो त्यांना तात म्हणजे आपल्या भाषेत बाबा असं म्हणायला लागतो. ते थोडे मोठे झाल्यावर त्यांच्या आईनी त्यांना सांगितलं की अरे, ते तुझे तात नाही आहे, तर ते तुझे आजोबा आहेत. मग त्यांनी बालसुलभ पुढचा लगेच प्रश्न केला की मग माझे तात कुठे आहेत? तर तिने सांगितलं की तुझे तात या जगात नाही आहेत.
ते म्हणले, का नाही आहेत? तर तिने सांगितलं की एका राक्षसाने त्यांना ठार मारलं. ही गोष्ट लहानपणी त्यांच्या मनावर इतकी ठसली आणि त्यांनी मनाशी असा निश्चय केला की या ज्या राक्षसांनी माझ्या वडिलांना ठार केलं त्या सगळ्या राक्षसांनाच मी मारून टाकेन. पुढे ते मोठे झाले, त्यांनी खूप तप केलं आणि तपसामर्थ्याने त्यांनी एका यज्ञाचं आयोजन केलं. आणि आपल्याला माहिती आहे की जन्मेजय राजांनी आपल्या वडिलांना ज्या तक्षकांनी मारलं त्या तक्षकाचा म्हणजे त्या सर्पकुळाचा सूड घेण्यासाठी सर्पयज्ञ केला होता. आणि तसाच त्याच्या अनेक वर्ष आधी ह्या पराशर ऋषींनी राक्षस सत्र केलं होतं आणि त्यांनी यज्ञाला सुरुवात केली आणि एकेका राक्षसांची आहुती त्यांनी द्यायची सर्व सिद्धता केली. आणि रावणाचे वडील जे पुलस्ती ऋषी त्यांना ही गोष्ट कळली आणि त्यांनी येऊन पराशर ऋषींना विनंती केली. त्यांनी वशिष्ठ ऋषींना पण विनंती केली आणि त्या दोघांनी समजावून सांगितलं आणि मग हा यज्ञ त्यांनी थांबवला. आणि म्हणून असं म्हणतात की पुलस्तेने पराशराशी प्रार्थिले मग वाचले रावणाधिक, अशी ही राक्षस यज्ञाची किंवा राक्षस सत्राची गोष्ट आहे. इथे थांबते. श्लोक 10. सहयज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मीशवोस्त्विष्टकामधु. अर्थ, सृष्टीच्या आरंभी प्रजापती ब्रह्मदेवाने यज्ञासह प्रजा उत्पन्न केली. या यज्ञाने वृद्धी होवो. हा यज्ञ तुमच्या सर्व इष्टकामना पूर्ण करणारा होवो. विवरण: सारी प्रजा निर्माण झाली ती तिच्या स्वधर्मासह, म्हणजेच प्रत्येकाच्या जन्माबरोबरच त्याचा स्वधर्म हा ठरलेला असतो. सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव त्याने मनुष्यादिक सर्व प्रजा निर्माण करताना त्यांच्या कल्याणाचाच विचार करून त्यांचे रक्षणाचे दायित्व स्वीकारून मगच त्यांची निर्मिती केली. त्यांच्या हिताचा ते नेहमीच विचार करतात, म्हणूनच ते प्रजापती. त्यांनी मनुष्याला कर्तव्य कर्माची योग्यता व विवेक प्रदान केला. बुद्धी देऊन परमेश्वराचे आज्ञेने व शक्तीने त्यांची निर्मिती केली. जी बुद्धी अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीचा सदुपयोग करून घेते. इतर प्राणीमात्रांपेक्षा हा विवेक मानवाला चांगल्या प्रकारे करता येतो. माणसाने एक विचार नेहमीच केला पाहिजे की निसर्गातील वृक्ष, वेली, पाणी, सूर्य, चंद्र, पाऊस, हवा इत्यादी सर्व गोष्टी परोपकाराचे कर्तव्य नेहमीच तत्परतेने करतात. ते सर्वांचे ठायी समानतेने वागतात. ज्याप्रमाणे गायीची तृषा हरू की व्याघ्रा विष होऊनी मारू, असा विचार पाणी कधीच करत नाही. गायीला किंवा वाघाला ते समानतेनेच जीवन देण्याचे कार्य करीत राहते. किंवा परोपकारी असे जे वृक्ष आहेत त्यांच्याबद्दल ज्ञानदेव असं म्हणतात की खांडावया घावगाली घाली की लावणी जयाने केली, दोघा एकची दे साऊली वृक्षू जैसा. की ज्यांनी त्याला लावलं, त्याचे प्रतिपालन केलं, त्याला मोठा केला त्याला, किंवा जो त्याच्या फांद्या तोडायला तत्पर आहे, अशा दोघांना हे जे वृक्ष आहेत हे सारखीच सावली देतात. अशा प्रकारचं हे परोपकाराचं कार्य निसर्ग वेगवेगळ्या पद्धतीने करून मानवाच्या पुढे एक आदर्श निर्माण करत असतो. परोपकाराचा हा कर्मयोग अनादी कालापासून चालत आला आहे. ब्रह्मदेवाने प्रजेला म्हणजे मानवाला या कर्मयोगाचे आचरण करायला सांगितले आहे. कर्मयोग म्हणजे विहित निस्वार्थ भावनेने केलेले कर्म. आश्रम, धर्म, जाती, स्वभाव, देशकालानुसार प्राप्त परिस्थितीत केलेली सर्व कर्तव्य कर्म म्हणजेच यज्ञ आहे. तसेच यज्ञ म्हणजे दुसऱ्याचे हितासाठी केलेले कर्म. अशा नित्य यज्ञाने पृथ्वी तलावर सर्व प्रकारची सुखे नांदतात.
या कर्तव्य पालनाने सर्वांची वृद्धी करा, उन्नती करा, प्रगती करा. असे कर्तव्य कर्म करण्यास उपयुक्त सामुग्री सर्वांना प्राप्त होईल. येथे इष्ट काम म्हणजे आवश्यक भोग सामुग्री, अन्न, वस्त्र, निवारा. या व्यतिरिक्त इंद्रियांचे लाड पुरवणारी साधने यात अभिप्रेत नाहीत. 9व्या अध्यायात योगक्षेमं वहाम्यहम असे सांगितले आहे. त्यात कोणताही चंगळवादाचा समावेश नाही. प्रत्येकाने आपले कर्तव्य केले तर माणसाला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही. प्रत्येकाने केलेल्या सर्व योग्य प्रकारच्या इच्छा निश्चितपणे पूर्ण होतील. यज्ञ म्हणजे काहीतरी देणे असा यज्ञाचा अर्थ विचारात घेतला तर यज्ञासह सर्व प्रजा निर्माण झाल्या हे विधान योग्य ठरते. विश्वातील सर्व प्राणी वनस्पतीसह सर्व म्हणजे पंचमहाभूतांचा यात समावेश आहे. विश्वात प्रत्येकजण सतत एकमेकांना काहीतरी देऊन हे सृष्टीचे चक्र अव्याहतपणे सुरळीत सुरू राहील यासाठी प्रयत्नशील असतात. वनस्पती सर्वांना अन्न देतात. वनस्पतीला पृथ्वी, जमीन, पाणी, सूर्य यापासून अन्न मिळते. कीटक, पक्षी वनस्पतीचे फलन करतात. कावळे, गिधाडे यासारखे पक्षी स्वच्छता राखायचे काम करतात. अनेक प्राणी एकमेकांचा आहार असतात. गवत, फळे, मुळे हा अनेकांचा आहार आहे. हे सर्वजण परस्परांच्या सहकार्याने या सृष्टीचे संतुलन राखण्याचे काम करतात, म्हणजेच ब्रह्माचेच काम करतात. हे सर्व एक प्रकारचे यज्ञकर्मच आहे. प्रत्येकजण जन्मापासून अशा प्रकारचा यज्ञ करीतच असतो. म्हणूनच यज्ञासह प्रजा उत्पन्न केल्या असे म्हटले आहे. प्राण्यांच्या उत्पत्तीपासून हा देण्याचा यज्ञ सतत सुरू आहे. अशा यज्ञाचे साह्याने प्रसव होऊ दे व वाढ होऊ दे असे प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव म्हणाला. ते योग्य सुद्धा आहे. प्रजापती हा सर्व प्रजांचा स्वामी आहे. तोच सर्व प्राण्यांची योग्य ती वाढ करीत असतो. त्यासाठी प्रत्येकजण दुसऱ्याला मदत करतो. काही प्राण्यांच्या स्वार्थ त्यागामुळे इतर प्राणी जगतात. सृष्टीचा तसा नियमच आहे. असा हा यज्ञ सर्वांच्या इष्टकामना पूर्ण करणारा असतो. इष्टकाम हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. त्या पूर्ण करण्यास परब्रह्म वचनबद्ध आहे. मात्र माणसाच्या लोभातून, स्वार्थातून निर्माण होणाऱ्या अयोग्य इच्छा परमेश्वर पूर्ण करेल असे मात्र कोणी समजू नये. माणूस कर्म करताना, दुसऱ्याला काही देताना त्याचेकडून परतफेडीची अपेक्षा करीत असतो. त्या इच्छा सफल होतील असे नाही. निष्काम कर्म हा यज्ञ आहे. प्रत्येकाने असा यज्ञ करून परोपकाराची भावना मनात जोपासावी. ज्ञानदेवानी छान पुढील 2-3 ओव्यामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेव म्हणतात की हा स्वधर्म रूप मखू हाची सेव्यू तुम्हा एकू. हा जो स्वधर्म रूप नावाचा जो यज्ञ आहे याचेच तुम्ही सेवन करा, याचाच तुम्ही आचरण करा. आणि मग काय होतं पुढे ते सांगतायत, या ते उपासा मग आपैसे पुरतील काम. याची उपासना केली तर तुमचे सगळे मनोरथ आपोआपच पूर्ण होतील. आणि याचे आचरण केले तर मग काय आहे की मग तुम्हाला काय करायला नको, तर तुम्ही व्रत नियम न करावे, शरीराते न पिडावे, दुरी केही न जावे, तीर्थासी गा. बघा त्या काळात ज्ञानदेवांनी समाजात ज्या अनेक गोष्टी चालत आलेल्या होत्या त्याच्या विरोधात थोडंसं हे आपलं म्हणणं मांडलेलं आहे. ते म्हणतात की तुम्ही वेगवेगळी व्रत नियम वगैरे असं काही करू नका, शरीराला अजिबात त्रास देऊ नका आणि कुठेतरी लांब तीर्थक्षेत्री जाऊन वगैरे असं पुण्य कमवायच्या वगैरे काही मागे लागू नका. कारण स्वधर्मरूप यज्ञाचे, निष्काम कर्माचे महत्त्व लक्षात घेतले आणि तसे आचरण केले तर आपोआपच तुमचे सर्व काम म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि त्यासाठी प्रजापती म्हणजे ब्रह्मदेवसुद्धा वचनबद्ध आहे. आपण इथे थांबू. धन्यवाद. श्लोक 11. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः.
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. अर्थ, या स्वधर्मरूप यज्ञाचे योगाने तुम्ही देवांना प्रसन्न करा, म्हणजे ते तुमचे अभिष्ट करतील व या परस्पर संभावनेने तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल. विवरण. मागील श्लोकात प्रजापतीने सृष्टी निर्मितीचे वेळी यज्ञासह प्रजा निर्माण केली असे सांगितले आहे. असा यज्ञ कामधेनूप्रमाणे कामना पूर्ण करतो. यज्ञाने देवांना संतुष्ट करायचे, मग देव आपल्याला इष्टभोग देऊन संतुष्ट करतात, असे या श्लोकात भगवंत सांगत आहेत. यज्ञ या शब्दात यज हा धातू आहे. त्याचा अर्थ अर्पण करणे, पूजा करणे, आदराने देणे असा आहे. आपल्याला यज्ञ म्हटलं की ते कुंड, मग त्याच्यात त्या आहुती देत आहेत, तिथं ते समिधा पेटवल्या आहेत वगैरे वगैरे असं आपल्या डोळ्यासमोर येतं. पण यज्ञ या अर्थात शब्दाचा खूप मोठा विस्तृत असा अर्थ या श्लोकात अभिप्रेत आहे आणि तो आपण पुढे बघणार आहोत. असा हा यज्ञ करण्यासाठी जे काही कृत्य केले जाईल ते परब्रह्मासाठीच असल्यामुळे त्याचे बंधन कर्त्यावर येत नाही. स्वतःसाठी, स्वार्थासाठी केलेल्या कर्माचे फळ मात्र भोगावेच लागते. इतरांसाठी काही करावे म्हणजेच यज्ञासाठी कर्म करणे, आणि ते निष्कामच असायला हवे. जेथे चांगली व विशाल वासना, तेथे शुभशक्तींचे मोठे सामर्थ्य असते. अशा शक्ती केंद्र असलेल्या श्रेष्ठ देवदेवतांची निष्काम मनाने उपासना करणाऱ्याला त्याचे कार्यात या देवता नेहमीच मदत करतात. सर्व सत्पुरुष संत यांचे बाबतीत हा अनुभव येतो, आणि असा अनुभव येतो असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. ज्ञानदेवानी यज्ञाचा अर्थ स्वधर्म असा सांगितला आहे. ही सारी प्रजा तिच्या स्वधर्मासह निर्माण झाली, म्हणजेच जन्माबरोबरच प्रत्येकाचा स्वधर्म निश्चित होतो. आपण आपले कर्तव्य निरहंकारतेने व फलाची आशा मनात न बाळगता करावे, म्हणजे त्याचे बंधन होत नाही. अशा स्वधर्म पालनाने देव संतुष्ट होतात व ते आपल्याला इष्टभोग देतात. इथे इष्ट हा शब्द खूपच महत्त्वाचा आहे, कारण यज्ञ म्हणजे आपल्या कर्मांनी देवाला संतुष्ट करणे. यज्ञकल्पनेत आपल्या कामना देवामार्फत भागवायच्या आहेत. म्हणून ज्ञानदेव सांगतात की या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समस्ता योगक्षेमू निश्चिता करीती तुमचा. तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथे. आपण जर व्यवहारात सुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला तर आपण आपल्या जवळच्या माणसाला किंवा एखाद्या ओळखीच्या माणसाला एखादी गोष्ट दिली, त्याच्या आवडीची दिली, तर त्याला खूप चांगलं वाटतं आणि तो लक्षात ठेवून ती गोष्ट आपण जी काही केलेली आहे त्याच्या प्रीत्यर्थ आपली भावना व्यक्त करताना तो आपल्याला सुद्धा एखादी आपली आवडती वस्तू किंवा एखादं आपलं आवडतं काम करून आपल्याला मनाला आनंद होईल असं वर्तन करतो. आणि हाच भाव थोडा विस्तृत करून देवांपर्यंत, म्हणजे देव या भावनेपर्यंत जायचं आहे. आता देवांना भजायचे म्हणजे नेमके काय करायचे याचा एक वेगळा विचार पण पाहायला पाहिजे. देव मूळ शब्द दिव असा आहे. याचा अर्थ शक्ती किंवा तेज असा आहे. देव म्हणजेच शक्ती. देवचा दुसरा अर्थ इंद्रिय असा पण आहे. आपल्या इंद्रियांमध्ये निरनिराळ्या देवतांचा आणि म्हणजेच शक्तींचा वास आहे. जसे अग्निदेवता वाक होऊन मुखात राहिली आहे, आदित्य म्हणजे सूर्य किंवा तेज डोळ्यात आहे, वायू प्राण होऊन नाकात आहे, तर आकाश म्हणजे शब्द हा कानात आहे, तर आप म्हणजे जल रेत रूपाने शिश्नात आहे. असे हे सर्व अर्थ उपनिषदात सांगितलेले आहेत. देवांना संतुष्ट करणे म्हणजे प्रत्येक इंद्रियांची नीट काळजी घेणे, आणि ती नीट राहतील
किंवा राहिली तरच आपण नीटपणे चांगले जीवन जगू शकतो. या देहाचे रक्षण ही सर्व इंद्रिये करतात, म्हणून त्यांचे भरणपोषण, आरोग्य नीटपणे असायलाच हवे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म, असं आपण जेव्हा वदनी कवळ म्हणतो त्या श्लोकातली ही अत्यंत महत्त्वाची अशी ओळ आहे. आणि हे लक्षात घेऊन चांगला सकस सात्विक आहार घेऊन प्रत्येक इंद्रिये सशक्त व कार्यक्षम ठेवायला हवीत. उपवास किंवा अति खाणे या दोन्ही गोष्टी हानिकारकच असतात, म्हणून परस्पर सहकार करणे गरजेचे आहे. आपल्या मानवी शरीरात असंख्य जीवाणू व पेशी आहेत. ते जिवंत असतात. ते खातात, पितात, कार्य करतात, क्षीण होऊन मरूनही जातात. या सर्वांचे विशेष प्रकारचे असे एक कार्य आहे. ते सर्व आपल्या शरीराच्या कल्याणाकरता म्हणजे शरीर स्वास्थ्यासाठी कार्यरत असतात. यापैकी कोणाही एकाने आपले काम केले नाही तर सर्व शरीराला त्याचा अपाय होऊन ते मृत्युमुखी पडते. येथे अयज्ञ म्हणजे कार्य सुरू नसते. आता अलीकडच्या काळात आपल्याला त्या पेशी कमी होतात, अमुक होतं, प्लेटलेट्स कमी झाल्या म्हणून जे काही लोकांना काही काही होत राहतं आणि मग त्यांना ते रक्त भरणं किंवा त्या पेशी वाढण्यासाठी काही काही उपाय करावं लागणं, हे जे सगळं आहे ते आपण शरीराची नीट काळजी न घेतल्यामुळे आजकाल अशा गोष्टी वारंवार आपल्याला दिसायला लागत आहेत. जे लोक आपल्या अवयवांची काळजी योग्य प्रकारे घेत नाहीत त्यांच्या शरीराचा नाश अकालीच सुरू होतो. म्हणून योग्य प्रकारच्या आचरणाने इंद्रियांना संतुष्ट करावे. ते तुम्हाला संतुष्ट करतील म्हणजेच तुमचे कल्याण होईल, तुम्हाला चांगलं आयुष्य जगता येईल. शरीराप्रमाणेच कुटुंबात, समाजात, राष्ट्रात सरते शेवटी संपूर्ण विश्वात हा यज्ञ सुरू राहावा. म्हणजेच विश्व स्वधर्मे सूर्य पाहो. ही विश्व कल्याणाची योजना विश्वनिर्मितीचे वेळी परमेश्वरांनी निर्माण केली. परंतु हा मानव प्राणी आपल्या बुद्धीचे बळावर नको त्या गोष्टी केवळ भोगासाठी आणि सत्तेच्या लालसाने निर्माण करू लागला आणि त्यांनी या सर्व सृष्टीचे संतुलनच बिघडवले आहे व स्वतःचा नाश ओढवून घेतलेला आहे. शिवाय गीतेने एक विश्व प्रक्रिया सांगितली आहे. यज्ञ म्हणजे विकसन. ती पुढील प्रमाणे आहे. प्रथम ब्रह्म, त्यापासून अक्षर, नंतर ब्रह्मदेव. कर्म म्हणजे गती, कर्मातून यज्ञ, यज्ञ म्हणजे तेज, तेजापासून पर्जन्य, पर्जन्यापासून जडतत्व म्हणजे सृष्टी किंवा पृथ्वी व तेथून सर्व प्रकारची जीवसृष्टी व त्यांचे जीवन, अशी ही चक्राकार प्रक्रिया आहे आणि ती अनेक शतक म्हणण्यापेक्षा अनेक युगानुयुग सुरू आहे. इथे थांबूया. श्लोक 12. इष्टान भोगान्नि वो देवा दास्यन्ते यज्ञभावितः तैर्दत्तान प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. अर्थ: यज्ञद्वारा संभावना केलेले देव तुम्हाला इष्टित भोग देतील. त्यांनी दिलेल्या भोग्य वस्तूंचा भाग त्यांना किंवा इतरांना न देता जो उपभोग घेतो तो चोर समजावा, असे या श्लोकात सांगितलेले आहे. विवरण पाहूया. मागील श्लोकात देवाची उपासना करावी म्हणजे देव संतुष्ट होऊन आपल्याला इष्टभोग देतील असे सांगितले आहे. कर्तव्य पालनासाठी ही सामुग्री असून हिचा एकट्याने उपभोग घेऊ नये. तसे केले तर ते योग्य नाही असे भगवंत इथे सांगत आहेत. आपण विविध देवदेवतांची उपासना करून त्यांना संतुष्ट करावे म्हणजे ते देव आपल्याला योग्य ते सर्व भोग देतात. मिळालेले सर्व आपण एकट्याने उपभोगू नये किंवा त्याचा स्वतःसाठी संग्रह सुद्धा करू नये. आपल्याजवळ जे असेल ते इतरांना थोडे का होईना देत जावे. भोजनापूर्वी अगर भोजनानंतर भुकेल्या कोणत्याही माणसाला अगर प्राण्यांना अन्न द्यावे, पाणी द्यावे. आपण शिकलेली विद्या इतरांना द्यावी. समर्थ सांगतात,
जे जे आपणास ठावे ते ते दुसऱ्यास शिकवावे. आणि हा ज्ञानयज्ञ आहे, तो सर्व यज्ञात श्रेष्ठ आहे. आपल्याजवळ असलेले विविध प्रकारचे भोग इतरांना देता येतात आणि ते देतच जावे. पूर्वीच्या काळी भोजनापूर्वी घराबाहेर अंगणात काकबळी ठेवत असत. पक्षी, कुत्री, मांजरं इत्यादींना तो मिळत असे. तसेच गोग्रास म्हणजे गाईला घास देण्याची पद्धत होती. याशिवाय जेवायला सुरुवात करण्यापूर्वी ताटाचे उजव्या बाजूला चित्राहुती घालत असत आणि त्यावेळी ओम चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा, सर्वेभ्यो भूतेभ्यो स्वाहा असे म्हणून पानाभोवती थोडा भाग चित्राहुती म्हणून काढून ठेवत असत. चित्र म्हणजे चित्र विचित्र विश्व व त्यातील सर्व प्राणी म्हणजे चित्रगुप्त. कारण या चित्र विचित्र प्राण्यांमध्ये वास करणारी शक्ती जी गुप्त असते तोच तो चित्रगुप्त. यम या जगाचे नियमन करणारी शक्ती आहे व यमधर्म म्हणजे विश्वाला धारण करणारी शक्ती. यामध्ये आपल्याला न दिसणाऱ्या अगदी सूक्ष्म अशा कीटकांचा पोट भरण्याचा विचार सुद्धा केलेला आहे. आपल्या अवतीभोवती असे डोळ्यांना न दिसणारे किंवा ज्यांचे अस्तित्व आपल्याला जाणवत सुद्धा नाही असे असंख्य छोटे जीव असतात. आपल्या पूर्वजांनी चित्राहुतीचे निमित्ताने त्यांचा सुद्धा विचार केलेला आहे. शिवाय यापूर्वी गरीब विद्यार्थी किंवा संन्यासी, ब्रह्मचारी अशांना जेवणापूर्वी मधुकरी वाढण्याची पद्धत होती. 12चे वेळी आलेला अतिथी भोजन केल्याशिवाय जात नसे. अतिथी म्हणजे देवच की, तो कोणाचेही रूपात येतो अशी श्रद्धा लोकांमध्ये होती. अशा प्रकारे समाजात अनेक प्रकारे एकमेकांची काळजी घेतली जात असे. आमच्या लहानपणी असे जे काही विद्यार्थी होते त्यांचं वार लावून ते जेवायला जायचे. आठवड्यातनं एक दिवस एकाकडे अशा पद्धतीने त्याला वार लावून जेवणे असं म्हणत असत. आणि परगावहून आलेले गरीब विद्यार्थी सधन घरातून अशा प्रकारे आश्रय घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करत असत. आता ही पद्धत बंद झालेली आहे, ठीक आहे. जेवणापूर्वी ताटाला म्हणजे भोजनाला नमस्कार करून ते भोजन देणाऱ्या देवाचे स्मरण करावे, त्याचे उपकार नित्य स्मरावे. मला मिळालेले सर्व काही माझेच आहे असे म्हणणारा, तसे वागणारा किंवा त्याचा उपभोग फक्त एकट्याने घेणारा व उरलेले सर्व संग्रह करून ठेवणाऱ्याला चोर समजावा असं या श्लोकात सांगितलं आहे. कारण त्याच्या अशा वागण्याने समाजात विषमता निर्माण होते. सर्व काही मला एकट्यालाच हवे असे वाटणे हा स्वार्थ आहे. एकाजवळ खूप काही आहे आणि अनेकांजवळ काहीच नाही, ही समाजात असणारी विषमता आहे. या अशा विषमतेतून द्वेष, मत्सर, वैमनस्य उत्पन्न होते, कलह निर्माण होतात, समाज स्वास्थ्यच बिघडते. म्हणून पूर्वीच्या काळी राजे लोक किंवा समाजातील धनाढ्य लोक यज्ञाचे निमित्ताने दान करीत असत. यामध्ये पैसा, धान्य, वस्त्र, जमीन, पशुधन इत्यादींचा समावेश असे. आपल्याला माहिती आहे की रघुराजा, ज्याच्यावरनं रघुकुल अशी म्हणण्याची जी पद्धत झालेली आहे, तो रघुराजा काही ठराविक वर्षांनी आपल्या सर्व संपत्तीचे दान प्रजाजनांना करत असे. त्यानंतर तो स्वतःचे उपभोगासाठी फक्त मृत्तिकेची भांडी, दर्भासन इत्यादी गोष्टींचा वापर करत असे. राजा असला तरी त्याचे दृष्टीने उपभोग महत्त्वाचा नव्हता, तर प्रजेचे हित व रक्षण महत्त्वाचे होते. परशुरामाने अनेक क्षत्रिय राजांचा पराभव केला, त्यांची राज्ये जिंकून घेतली आणि नंतर सरतेशेवटी मिळालेले सर्व राज्यच कश्यप ऋषींना दान देऊन टाकले. अशा दानाने सामाजिक समता, समाजाचे स्वास्थ्य टिकून राहते. आपल्याजवळ खूप काही असले तर त्याच्या रक्षणाची काळजी सुद्धा आपल्याला लागते आणि दानाने आपले मनस्वास्थ्य मात्र निश्चित कायम राहते. इथे थांबूया. धन्यवाद. श्लोक 13वा. यज्ञशिष्टाशिनः संतो
मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात. अर्थ, यज्ञ करून राहिलेल्या भागाचा उपभोग घेणारे सज्जन सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे केवळ स्वतःसाठीच अन्न शिजवतात ते पापी व खरोखरच जणू पापच भक्षण करतात. विवरण: यज्ञ करून बाकी राहिलेल्या भागाचे सेवन करणारे सर्व पापापासून मुक्त होतात. वरच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे देवांना त्यांचा भाग देऊन मग आपण उपभोग घ्यावा, तसे न करणारा चोरच ठरतो. रोजच्या दैनंदिन व्यवहारात भोजनाचा विचार केला असता भोजनापूर्वी देव, अतिथी, भूतमात्र यांचा विचार करून देवाला नैवेद्य समर्पण केल्यानंतर सर्वांचे भोजन झाले की नाही हे घरातील प्रमुखांनी पाहायचे असते. यामध्ये घरातील व्यक्तींचा जो समावेश आहे त्यात नोकर चाकर यांचाही समावेश आहे. आपल्या इथे कसं होतं की आपण स्वतः पोटभर खातो आणि मग उरलं तर किंवा आपल्याला नको असेल तरच आपण नोकरांना देतो. यज्ञशेष भक्षण करणे म्हणजे इतरांवर महान उपकार करणे. मात्र ही गोष्ट सहज घडली पाहिजे. त्यात उपकार करतो ही भावना असताच कामा नये. तो स्वभाव झाला पाहिजे. यामध्ये कृत्रिमता किंवा अहंभाव नको. यज्ञ प्रजेबरोबर उत्पन्न झाला असे प्रजापती सांगतात. श्लोक 10 आपण ते पाहिलेलं आहे. कारण तो सहज आहे. अशा रीतीने जे आपला स्वभाव यज्ञरूप बनवतील तेच सर्व पापापासून मुक्त होतील. हाच विचार यजुर्वेदात सांगितला आहे. त्यात असं सांगितलं आहे की दान करून उपभोग घे, लोभ धरू नकोस. हे धन कोणाचे आहे? तर खरे तर हे सर्व धन संपत्ती ही सर्व जनतेची आहे. ती लोककल्याणार्थ खर्च करून आपल्या गरजेपुरते स्वतःजवळ ठेवावे. पण गरज आणि हाव यातील फरक मात्र कळलाच पाहिजे. एका माणसाला किती जमीन लागते अशी एक टॉल्स्टॉयची गोष्ट आहे आणि याचे उत्तर असे आहे की फक्त 6 फूट माणसाला जमीन लागते आणि प्रत्येकाने संग्रह करताना हे लक्षात ठेवावे. याचा अर्थ असा आहे की जाताना म्हणजे आपलं जेव्हा मृत्यू होतो तेव्हा जाताना आपल्याबरोबर काहीही येत नाही आणि हे सर्वांनी लक्षात ठेवावे. म्हणून अधिक गोष्टीचा लोभ धरू नये. लोभाचे फळ सर्वनाश असते. केवळ स्वतःच प्रत्येक गोष्टीचा उपभोग घेणाऱ्याला भगवंत चोरच म्हणतात. कारण आपल्याला जे मिळते, आपण जे मिळवतो त्यात अनेकांचा सहभाग असतो. आपल्याला अनेक लोक सहकार्य करत असतात. म्हणूनच अनेकांचे उपयोगी पडले पाहिजे. आपल्या उत्पन्नातील कमीत कमी 10 भाग असेल तो धर्माचे, समाजाचे कार्यासाठी खर्च करावा आणि असे धर्मवचन पण आहे. आपल्या सर्व संतांनी हीच गोष्ट सांगितली आहे. जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असे तुकोबा सांगतात. समर्थ रामदास स्वामी टाकळी येथे तपश्चर्या करीत असताना मिळालेल्या भिक्षेचे 3 भाग करीत असत. एक गाईला, एक माशांना व एक स्वतःला. त्यांचे या कृतीत गीतेच्या या उपदेशाचेच पालन दिसून येते. ज्ञानदेव म्हणतात, स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगीचे, मग उरे ते भोगीजे संतोषेसी. आणि असे करणाऱ्याची सर्व पापे नाहीशी होतात. मात्र जे असे वागत नाहीत, जे केवळ देह इंद्रियांचे लाड करण्यात व उपभोग घेण्यात मग्न असतात, ते सर्व पापाचे धनी होतात. इंद्रिय रुची सारिखे करविती पाकनिके, ते पापिये पातके सेवती जाण, असंही ज्ञानदेवांनी सांगून ठेवलंय. खरे तर अन्नाने यज्ञ सिद्धीस जातो, परमेश्वर संतुष्ट होतो. ते अन्न सामान्य नाही, जे केवळ पोट भरण्याचे साधन नाही, ते ब्रह्मरूप आहे. कारण ते सर्व जगाचा जीवन हेतू आहे. म्हणूनच म्हणतात,
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. इथे थांबूया. श्लोक 14. अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः. अर्थ, प्राणी मात्र अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नाची उत्पत्ती पर्जन्यापासून, पर्जन्य यज्ञापासून आणि यज्ञ कर्मापासून उत्पन्न होतो. माऊलींनी या श्लोकाचा अर्थ पुढील ओवीत सांगितला आहे. अन्नास्तव भूते पुररोहो पावती समजते, मग पर्जन्यू या अन्नाते सर्वत्र प्रसवे, तया पर्जन्या यज्ञी जन्म यज्ञाते प्रगटी कर्म. विवरण. मागील श्लोकात यज्ञ करून शिल्लक राहिलेले आपण सेवन करावे, हे सेवन करायचे अन्न किती महत्त्वाचे आहे ते या श्लोकात भगवंत सांगत आहेत. सर्व प्राणीमात्र किंवा भूते, सर्व जीव अन्नापासूनच उत्पन्न होतात. आपला देह म्हणजे अन्नमय कोश आहे. कोणीही प्राणी मात्र अन्नाशिवाय जगू शकत नाही. तसेच अन्नाअभावी प्रजोत्पादनही बंद होते. हे अन्न पर्जन्यापासून उत्पन्न होते. पावसाअभावी अन्नधान्य वनस्पती उगवणार नाहीत आणि सर्व प्राणीमात्रांचे मूलभूत अन्न वनस्पतीच आहे. यज्ञ म्हणजे होम असा मर्यादित अर्थ यज्ञाचा नाही, तर यजन करणे म्हणजे देणे, अर्पण करणे असा आहे. मागील श्लोकात हा अर्थ आपण पाहिला आहे. तोच अर्थ येथे सुद्धा अभिप्रेत आहे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून ही देण्याची प्रक्रिया सुरू आहे. कसे ते पाहूया. सूर्यप्रकाश, तेज व उष्णता पृथ्वीला देतो. पृथ्वीवरील सर्व पाणी अर्घ्यरूपाने सूर्याला दिले जाते. पण सूर्य हे पाणी स्वतःजवळ न घेता पृथ्वीला पर्जन्याचे रूपाने परत देतो. सूर्याचे अर्घ्य म्हणजेच सूर्याच्या उष्णतेने पृथ्वीवरील पाण्याची जी वाफ होते ती आकाशात जाऊन पर्जन्य रूपाने परत पृथ्वीवर येते. यज्ञ म्हणजे कर्मापासून उत्पन्न झालेली गोष्ट. पृथ्वी, नद्या, समुद्र, सूर्य, वायू या सर्वांनी केलेले कर्म म्हणजे निसर्गाचा हा यज्ञच आहे. सूर्याचे उष्णतेने पृथ्वीवरील पाण्याची वाफ होऊन ती पर्जन्य रूपाने पृथ्वीवर येते, ही गोष्ट भारतात वेदकालापासून लोकांना माहीत आहे. रामायणात अयोध्याकांडात वाल्मिकी ऋषींनी याचा उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात, सूर्य दक्षिणेकडे जाऊ लागला की उष्णता कमी होऊन पाण्याने भरलेले मेघ तयार होतात. समुद्राचे पाणी सूर्यकिरणांनी शोषून घेऊन ते जलरूपी गर्भ विसर्जित करतात. यज्ञ म्हणजे दान, त्याग असा अर्थ आपल्याला माहीत आहे. दुसऱ्याचे हिताची गोष्ट स्वार्थविरहित भावनेने करणे असाही एक याचा अर्थ आहे. या संबंधात बृहदारण्यक उपनिषदात एक गोष्ट सांगितलेली आहे. ब्रह्मदेवाने देव, मनुष्य व राक्षस यांना द असे अक्षर दिले आणि उपदेश केला की प्रत्येकाला त्यांच्या स्वभाव कर्माप्रमाणे त्याचा अर्थ आहे. म्हणजे कसं की देवतांजवळ भोग सामुग्री अधिक असते, म्हणून ते म्हणाले की द म्हणजे दमन करा. माणसाची वृत्ती संग्रही असते, म्हणून त्यांनी द म्हणजे दान करा. तर असुरांची वृत्ती इतरांना पीडा देण्याची असते, म्हणून द म्हणजे दया करा असे सांगितले. याचे तात्पर्य असे आहे की सर्वांना केलेला उपदेश दुसऱ्याचे हित करावे यासाठीच होता. असं म्हणतात की आजही पर्जन्य काळात ढग या तिघांना त्या उपदेशाची आठवण करून देण्यासाठी गर्जना करताना द द द असा एक मोठ्याने आवाज करतात. आपल्याला जो ढगातला आवाज येतो तर आपण त्याला धाडम धुडूम असं म्हणतो, पण त्याचा खरा अर्थ द द द असा आहे. आणि प्रत्येकाने आपले कर्तव्य कर्म तत्परतेने करावे असा यात विचार सांगितला आहे. सृष्टीचक्रात उत्पत्तीचा विचार केला तर शेतकरी जमीन नांगरतो, तिची मशागत करतो. ते पाहिले की मोराच्या लक्षात येते की आता पाऊस पडणार आहे
आणि तो आनंदाने ओरडायला लागतो. मोराचा आवाज ऐकला की मेघ गर्जना करायला लागतात आणि ते ऐकूनच इंद्र पाऊस पाडण्याची आज्ञा देतो आणि असे हे चक्र अविरतपणे सुरू असते. यज्ञ कर्म समुद्भव म्हणजे निष्काम भावनेने केले जाणारे लौकिक आणि शास्त्रविहित कर्माचे नाव यज्ञ असे आहे. प्रत्येकाने आपले विहित कर्म करावे. जसे वैद्य लोकांनी इतरांचे आरोग्यासाठी केलेली औषध निर्मिती, यामध्ये काही वेळा विषारी वनस्पतीवर प्रक्रिया करून त्याचा उपयोग औषध म्हणून करण्यात येतो. अगदी नागाचे विषसुद्धा औषधासाठी उपयोगात आणतात. असे विष मोठमोठ्या असाध्य रोगांवर अमृताप्रमाणे गुणकारी ठरते. माणसाने कामना, ममता, आसक्ती, पक्षपात, स्वार्थ, अभिमान या कर्माच्या विषारी भागाला काढून ते निष्काम केले तर जन्ममरणाच्या महान रोगाला ते नष्ट करणारे ठरते. अशा रीतीने यज्ञाचे विविध अर्थ सांगण्यात येतात. यज्ञ म्हणजे एक विकसन प्रक्रिया आहे आणि यातून ऊर्जा निर्माण होते किंवा यज्ञातून विद्युत निर्मिती होते. विद्युन्मयता म्हणजे देवाचे स्वरूप आहे. जे ज्ञानी विद्युत निर्मिती करतात ते स्वतः चैतन्यरूप व देवतामय बनतात. थोडक्यात जडद्रव्यविरहित केवळ ज्ञानमय चैतन्य हे देवाचे म्हणजे यज्ञाचे स्वरूप आहे. इथे थांबूया.